घेतलेलं कर्ज कसं परत करायचं या चिंतेमध्ये शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात आहेत। आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। त्याचप्रमाणे महागाई, बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत याही प्रश्नाला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आणि या सरकारने ज्या पद्धतीनं राज्यावर कर्ज लादून महाराष्ट्र प्रॉपर्टीज विकायला काढल्यात, विकतात आहेत, त्याचाही विरोध आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये करतोय। एकीकडे लाईटचे बिलं आपण पाहिलं असेल ते 2 बल्ब जाळणाऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा 3-3, 4-4 हजार रुपयाचं बिल आलेलं आहे। एकीकडे मीटर बदलवण्याची धोरणं सरकारची, ज्याला रिचार्ज मीटर लावण्याचं सरकारचं धोरण होतं त्यालाही आम्ही विरोध करतोय। कारण की आज या संकटाच्या काळामध्ये समजा वेळेवर लाईट बिल भरलं नाही तर त्याच्या घरची लाईन हे लोक बंद करतील। आणि म्हणून या सगळ्या विषयाला घेऊन आज काँग्रेस पक्षाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। बघा 4 तारखेला आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी येतात आहे। आम्ही ज्या कमिट्या AICCने जाहीर केलेल्या आहेत, हायकमांडने केलेल्या आहेत, त्या कमिटीबरोबर बसून नेमक्या किती जागा आम्हाला लढायच्या आहेत त्याच्याबद्दलचा एक रोडमॅप त्या ठिकाणी केला जाणार आहे। 7 तारखेला 3:30 वाजता आमच्या महाविकास आघाडीची मीटिंग आहे, त्यामध्ये जागा वाटपाच्या धोरणाबाबतची चर्चा होणार। जे महाराष्ट्राला जो जाहीरनामा आम्हाला द्यायचा आहे, जी गॅरंटी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहे त्याच्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे। आणि महाराष्ट्रातलं जनतेवर कर्ज लादणारं आणि महाराष्ट्राला बर्बाद करणारं जे सरकार आज एकनाथ शिंदेचं आणि भाजप सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका, त्याच्यातले मुद्दे घेऊन लढण्याची भूमिका येणाऱ्या 7 तारखेला आम्ही ठरवणार। ते सध्या दिल्लीत आहेत आणि आपणच सांगितलं की बाळासाहेब थोरात साहेबांनी काल उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली। 2 दिवसाच्या पहिले माझं उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालेलं होतं आणि काल बाळासाहेबांना मला विचारून ते तिथे गेले होते, त्याच ठिकाणी मीटिंग झाली। त्याच्यानंतर माझ्याशी फोनवर बोलणं झालं आणि 7 तारीख त्या ठिकाणी ठरलेली आहे। ते दिल्लीत असल्यामुळे त्यांना हे माहिती नसेल, त्यामुळे अनावधानाने ते बोलले असते। नाही, अजून काही त्या विषयावरची चर्चा कुठलीच झालेली नाही। त्याच्यामुळे पवारसाहेब ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरची कुठली चर्चा झालेली नाही आज तरी। त्यामुळे 7 तारखेला त्या विषयावरचा प्रस्ताव पुढे येईल। सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे, अशा प्रकारे फायदा होईल। अनुसूचित जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने आता मान्यता दिली आहे। 7 न्यायाधीशांचं जे होतं त्यात 6-1 असं झालं आणि सर्वोच्च न्यायालयाने आता ही मान्यता दिली आहे उपवर्गीकरणास। बरोबर आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो स्वागतार्ह आहे, पण केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या अनुसूचित जाती आणि जमातीच्या साठी आता क्रिमिनल लावण्याचं एक त्यांनी मोहीम हातात घेतलेली आहे। बाळकृष्ण आयोग जे डिलिमिटेशनसाठी बसवलेला आहे त्या आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीने सुरू झालेलं आहे। मी तुम्हाला दाव्याने आणि विश्वासानं सांगतो की अजूनपर्यंत कुठलीही सेन्सेस केंद्र सरकार करत नाही। 2011चं सेन्सेस त्यांनी जाहीर होऊ दिलेलं नाही
आणि आता डिलिमिटेशनचं जे काही आयोग बाळकृष्ण आयोग यांनी बसवलेला आहे तो कुठल्या आधारावर या रिझर्व्ह जागा आणि डिलिमिटेशनची तयारी करणार त्याच्यातली वस्तुस्थिती पुढं नाही. त्यामुळे राजकीय असो, शैक्षणिक असो या आर्थिक असो, हे सगळं आरक्षण संपवण्याचं काम सरकारने तयार केलेलं आहे. अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, त्याला क्रिमिनल लावण्याचं, जसं ओबीसीला क्रिमिनल आहे तसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबलाही क्रिमिनल लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. पण माननीय सुप्रीम कोर्टाचं जे आज आदेश आलेले आहेत ते स्वागतार्ह आहे. सरकार करेल की नहीं करेल हा प्रश्न आज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. भाऊ, हिंदी में बताइए, आज पूरे महाराष्ट्र में कांग्रेस के कार्यकर्ता सड़कों पर उतरे ठाकुर के खिलाफ. क्या मुद्दे हैं, क्या मांगे हैं आप? देखो, केंद्र और राज्य की सरकार जो है, मैं जब एक मुद्दा छूट गया तो मराठी में बोलता हूँ कि महाराष्ट्र में बड़े पैमाने में जो अतिवृष्टि हुई उसमें सरकार ने ध्यान देना था और सरकार ध्यान नहीं दे रही. किसान बड़े पैमाने में आत्महत्या कर रही. आज कल भी बहुत 2-3 किसानों ने आत्महत्या की. और महंगाई है, बेरोजगारी है, ये सब इशू को लेके हम रास्ते पे उतरे हैं. जिस तरह से राहुल गांधी जी की जात का उल्लेख भाजपा के केंद्रीय मंत्री ने जो कल किया उसका हम निषेध करते हैं. राहुल गांधी जी की जाति देश की जनता है और इसलिए देश की जनता के लड़ने वाले को जिस तरह से भाजपा के केंद्रीय मंत्री ने अपमानित किया, लोकसभा में अपमानित किया, तो सिर्फ राहुल गांधी का अपमान नहीं, ये अपमान देश के जो पिछड़ी जाति के लोग हैं, वो ओबीसी हो, शेड्यूल कास्ट हो, आदिवासी हो, एंटी विजेंटी के लोग हो, इन सब समाज का अपमान भाजपा ने लोकसभा में किया है. और वो सब विषयों को लेके आज पूरे राज्य में कांग्रेस आंदोलन कर रही है और उन्हें माफ़ी मांगना चाहिए देश की जनता को. राहुल गांधी जी ने कहा कि मेरे को इनकी माफ़ी की जरूरत नहीं है, मैं लोगों की लड़ाई लड़ रहा हूँ. लेकिन जिस तरह से राहुल जी देश के बहुजनों के लिए लड़ाई लड़ रहे हैं, सेंसस की बात कर रहे हैं, जाति न्याय जनगणना की बात कर रहे हैं, उस आधार पे गुस्से में आकर जो बीजेपी ने, जो संसद में बीजेपी के मंत्री ने जिस तरह से राहुल जी का अपमान किया है, उसका विरोध हम पूरे राज्य में कर रहे हैं. आज पूरे सड़क पर कांग्रेसी आपको देखेंगे. सीट बंटवारे के मुद्दे पर कांग्रेस का, शिवसेना का कहना है कि मुंबई में हमारी ताकत ज़्यादा, हमें कम से कम 20 से 25 सीटें मिलनी चाहिए. कांग्रेस की क्या भूमिका है, क्या आप लोग देने के तैयार है कांग्रेस? देखो, कांग्रेस की पहले से ही भूमिका स्पष्ट है. जिसकी ताकत जहाँ जहाँ है वो सीटें उनको मिलना चाहिए. और महाराष्ट्र की ये भ्रष्ट सरकार, कमीशन खोर सरकार, असंवैधानिक जो सरकार महाराष्ट्र में बनी है, ऐसी सरकार को परास्त करने के लिए कांग्रेस की भूमिका स्पष्ट है. और हमने उस तरह की जब प्रस्ताव आएगा, इसका मेरिट जहाँ पे होगा उसको हम समर्थन करने में कांग्रेस को कोई विरोध करने का कारण. ना मथुरा श्री कृष्ण जन्मभूमि विवाद में आज इलाहाबाद हाईकोर्ट ने मुस्लिम पक्ष की याचिका को खारिज कर दिया है. हिंदू पक्ष का कहना है कि वो जमीन पर पहले मंदिर हुआ करता था लेकिन औरंगजेब ने तोड़ दिया, इसलिए अब हमें पूजा का अधिकार मिलना चाहिए. इस तरह का विवाद अब सामने और कोर्ट ने फैसला दिया है हिंदू पक्ष में. देखो, माननीय सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है उसका स्वागत ही करेंगे. इलाहाबाद हाई कोर्ट ने तो उसका स्वागत ही करेंगे. अपनी कोर्ट ने किसी आधार पर, सब पुरावे के आधार पर निर्णय दिया होगा. कोर्ट के निर्णय का कोई अपमान करने का कोई कारण ही नहीं है. लेकिन राम जन्मभूमि के बारे में जो पूरे देश में आग लगाई गई थी, कमंडल के माध्यम से एक यात्रा निकाली गई थी, देश के लोगों में भावना जागृत करी गई थी, बाबरी मस्जिद गिराई गई थी, और ये सब होने के बाद
कोर्ट के आदेश के आधार पर भगवान श्री राम जी का भव्य मंदिर बनाने का निर्णय वहाँ पे हुआ। लेकिन आज वहाँ की स्थिति क्या है? क्या भगवान श्री राम ने गरीबों को उजाड़ने के लिए कभी वो खुद राजा थे तब भी वो काम नहीं किया, वो पाप नहीं किया, लेकिन भगवान श्री राम जी के नाम से वो पाप वहाँ पे किया गया। मंदिर बनाया गया, लोगों के पैसे से बनाया गया, तो मंदिर में भी भ्रष्टाचार हुआ। मंदिर परिसर में पानी घुस गया, मंदिर में ऊपर से भी पानी गिर रहा है, भगवान श्री राम जी के ऊपर से पानी गिर रहा है, मंदिर में लीकेजेस है। तो मंदिर में भी भ्रष्टाचार करने वाली व्यवस्था जो है उनको भी ये समझना चाहिए। भगवान श्री राम हिंदुओं की आस्था का विषय है, लेकिन उसमें भी बीजेपी ने उनको भी नहीं छोड़ा, वहाँ पे भी भ्रष्टाचार करने में नहीं छोड़ा। ये ध्यान हम सब लोगों ने रखना है। मी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात जे सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये एक मुद्दा अजून आहे की राहुल गांधीजींनी जातीय संघटनेचा मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित करून या देशाच्या ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी, आर्थिक कमजोर असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि प्रामाणिक प्रयत्न, त्याला चिडून काल केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये राहुल गांधीची जात काढून या देशाच्या ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि भटक्या विमुक्त जातीचा अपमान करण्याचं काम भाजपच्या मंत्र्यांनी जे केलं, त्यांनी जाहीरपणे या सगळ्यांची माफी मागावी। राहुल गांधींनी सांगितलं की मला यांच्या माफीची गरज नाही, ते प्रामाणिकपणे ओबीसीसाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीसाठी लढतो आहे आणि त्याच्यामुळे यांची नाही, पण केंद्रातल्या नरेंद्र मोदी, कारण नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या त्या मंत्र्यांच्या सपोर्टला ट्विट केलं, म्हणून नरेंद्र मोदींनी या देशाच्या या बहुजनांची माफी मागावी ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचं दखल नरेंद्र मोदीजींनी घ्यावं ही भूमिका आजच्या मोर्चाची आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था वाचलेलाच नाही। परवा सत्ता पक्षाच्या आमदाराच्या गाडीला फोडलं गेलं, आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीला आणि त्यांना तोडफोड करून त्यांना धमकवलं जातोय। आखरी महाराष्ट्रात चाललं काय? महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कुठली सुरक्षित असेल? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, आम्ही सांगितलं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, पण ते खुर्ची सोडायला तयार नाही। अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आहे। पोलीस आणि राज्यातले गृहमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री मिळून या पद्धतीचा एक प्लॅन ते तयार करतात आहे। पोलीस खालच्या पोलिसांवर मोठा एक दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि गृहमंत्र्यांचा आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं कधी घाणेरडं राजकारण झालं नाही, कायदा सुव्यवस्था एवढा कधी बिघडला नाही, तो देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये बिघडलेला आहे। आणि वरिष्ठ अधिकारी जे डीजी या ठिकाणी बसलेले आहेत, रश्मी शुक्ला, या रश्मी शुक्ला सुद्धा त्यांचं पोस्टिंग जे आहे ते एक प्रकारच्या चुकीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले गेलेलं आहे। त्या पूर्ण भाजपसाठी काम करताना आपण पाहतोय आणि म्हणून एक प्रमुख पदावर बसलेला अधिकारी या पद्धतीने वागत असेल तर निश्चितपणे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आणि राज्याच्या डीजी यांनी ही जबाबदारी करून दोघांनी राजीनामे द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहे।
त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, पण राज्यातलं कायदा सुव्यवस्था त्यांच्यामुळे बिघडलेला आहे, तो दुरुस्त झाला पाहिजे म्हणून ते लवकर जावं. त्यांना शुभेच्छा. मिटवणीच्या कायद्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक झाली, जामीन देखील एका दिवसात झाला. अशा प्रकारे हल्ला होतो, त्यात ते नव्हते, पण एखाद्या आमदारांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जामीन देखील होतोय. कोर्टाने पोलीस स्टेशनच्या समोर सकाळपासून त्यांचं आंदोलन आहे. बघा, आम्ही मनसेबद्दल कुठली प्रतिक्रिया आम्ही देणार नाही असं आमची काँग्रेसची भूमिका आहे. राहिलं कायदा सुव्यवस्थाच पूर्ण बिघडलेला आहे, त्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे आमदारच सुरक्षित महाराष्ट्रात नाही तर सामान्य जनता कुठून सुरक्षित आहे हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्या ज्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, त्यांचं अवैध त्या ठिकाणी, जसं हे महाराष्ट्रातलं असंविधानिक सरकार आहे तसं त्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी जबरदस्ती केली गेलेली आहे. IPSमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहेत. दबल्या आवाजाने सगळे IPS अधिकारी बोलतात आहेत आणि स्वतः DG त्या ठिकाणी बसून ज्या पद्धतीनं भाजपचं काम करताना आपण पाहतो आहे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सपोर्ट करतात आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला हे दोघंही जबाबदार आहेत आणि दोघांनी राजीनामे द्यावे ही मागणी आमची आहे. जितेंद्र आव्हाड की गाड़ी पर हमला हुआ, लाठियों से हमला किया गया, क्या कहना है आपका? देखो, महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बिगड़ी हुई है. सत्ता पक्ष के MLA को भी 2 दिन पहले उनके ऊपर भी हमला किया गया और विरोधी पक्ष के भी विधायक के ऊपर अभी हमला हुआ है. राज्य की पुलिस महासंचालक रश्मि शुक्ला इनको गलत तरीके से वहाँ पर पुलिस महासंचालक बनाया गया है. वो पूरा BJP का काम करते हुए दिख रही है. कई बार उनके रिपोर्ट भी हमारे पास आया है. नीचे जिले में भी उनके आदेश उसी तरह के जाते हैं और राज्य के उप मुख्यमंत्री का उनको सपोर्ट है. दोनों मिला के अगर प्रशासन और सरकार एक पार्टी का काम कर रही होंगी तो उसके कानून व्यवस्था पे परिणाम होंगे और दोनों ने भी रिजाइन करना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी करती है, तभी महाराष्ट्र के कानून व्यवस्था में सुधार आएगा. सर, इसके बाद आज ओलंपिक मेडल मिला है महाराष्ट्र के एक प्लेयर को, राइफल में ब्रॉन्ज मेडल मिला, उस पर आपका क्या कहना है? मैं उनको बहुत बहुत शुभकामना देता हूँ. हमने उनके परिवार को भी फ़ोन लगाया था और उनको भी बधाई दी. आज हमें बहुत खुशी है कि जो ओलंपिक चल रहा है उसमें महाराष्ट्र का एक बच्चे ने जो अभी मेडल लेने में शुरुआत की है. महाराष्ट्र के जितने खिलाड़ी हैं उसमें ओलंपिक में सबका नंबर लगना चाहिए, सबने अच्छा काम करना चाहिए और महाराष्ट्र का और देश का नाम बड़ा करना. कल उद्धव ठाकरे ने बड़ा बयान दिया है, कहा था कि या तो राजनीति में मैं रहूँगा या फडणवीस रहेंगे, इस तरीके का स्टेटमेंट कर दिया गया. वो आधा रस्ते में जिस तरीके से अनिल देशमुख ने खुलासे किए उस पर उन्होंने ये कल स्टेटमेंट दिया. कैसे देखिए? देखो, 2 चीज़ें महाराष्ट्र में जो गंदी राजनीति शुरू हुई है 2014 से, वो महाराष्ट्र को BJP ने सत्ता में आने के बाद जिस तरह से महाराष्ट्र का पूरा कल्चर ही बिगाड़ के रखा है, तो इसके परिणाम हम देख रहे हैं. झूठे आरोप लगा के राज्य के गृह मंत्री को जेल में डाल दिया. ये महाराष्ट्र में कभी नहीं हुआ. कोर्ट ने भी जो स्ट्रक्चर पास किए अनिल देशमुख के प्रकरण में 100 करोड़ का एलिगेशन लगाया तो 1 करोड़ का भी उसके ऊपर आरोप सिद्ध नहीं कर सके. तो झूठे केस में कैसे फंसाया जा रहा था ये सब ने देखा है. जब अनिल देशमुख जेल से बाहर आए तब भी उन्होंने कहा कि मुझे धमकाया जा रहा था, मुझे कुछ स्टैम्प मेरी तरफ भेजे जा रहे थे, मेरे को साइन करने को बोल रहे थे, उसमें उद्धव ठाकरे और शरद पवार जी का नाम था. तो हमने उसका विरोध किया और हमें ये परिणाम भुगतने पड़े. तो देवेंद्र फडणवीस कहते हैं कि मेरे पास वीडियो भी है, ऑडियो भी है. हमने कहा, उनको चैलेंज दिया कि भाई जो सच है, क्योंकि वो राज्य के एक संवैधानिक पद पे बैठे हुए राज्य के गृह मंत्री हैं, एक लंबे अरसे से राज्य के गृह मंत्री हैं. उनका अनुभव है, कानून व्यवस्था के बारे में अनुभव है, ऐसा मैं समझता हूँ. जो लोगों का दायित्व है उनके बारे में उनका समझ होगा, मैं ऐसा समझता हूँ.
तो तुम्हारे पास ऑडियो वीडियो है, आप जनता में स्पष्ट क्यों नहीं करते, क्यों नहीं दिखाते? तो जनता का अधिकार है। लेकिन इस तरह के धमका कर, अपोजिशन को धमका कर आप राजनीति करना चाहते हैं, बिल्कुल कदापि महाराष्ट्र में नहीं चलेगी। और इसलिए देवेंद्र फडणवीस जिस तरह से ब्लैकमेलिंग की राजनीति करते हैं, जो उद्धव ठाकरे जी का भी अनुभव होगा क्योंकि उनके साथ 25 साल वो अलायंस में रहे, उसके आधार पर आर पार की लड़ाई लड़ने की उनकी मानसिकता है। बीजेपी से और कांग्रेस का तो पहले से ही आर पार का ही रहा है मामला, उनका नया मामला है। तो मुझे लगता है कि क्या बातें हैं मुझे पता नहीं, जब उद्धव जी मिलेंगे 7 तारीख को, साथ में हम मीटिंग में रहेंगे, तब पूछेंगे कि क्या आर पार की क्या बात है, तब हम आपसे बात करेंगे। कल हम लोगों ने डिसाइड किया कि 7 अगस्त को दोपहर में हम लोग बैठेंगे। इसमें महाविकास आघाड़ी के सभी जवाबदार नेतागण रहेंगे और उसमें के बारे में डिस्कशन होगा। जो हम लोगों को गारंटीज महाराष्ट्र की जनता को देना है उसके बारे में चर्चा होगी। और महाराष्ट्र की जो भ्रष्ट सरकार है, असंवैधानिक सरकार है, इसको जवाब जॉइंटली कैसे देने का उसके बारे में चर्चा होगी। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं 2014 पासून आजपर्यंत जे गढूळ राजकारण, एकमेकाचा काटा काढणारं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे, त्याचा परिणाम आपण पाहतोय की अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं। त्यांच्यावर 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर तो सिद्ध करू शकले नाही। 1 कोटीच्या 100 कोटीवरून 1 कोटी रुपयावर आले आणि अखेर माननीय कोर्टाला अनिल देशमुखांना जमानत द्यावं लागली। जेव्हा अनिल देशमुख बाहेर आले त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव होता उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवारांचं नाव घ्या, असं स्टॅम्पवर लिहून द्या। आणि स्टॅम्प नेणारा जो माणूस होता समित कदम याला जे Y+ सिक्युरिटी दिलेली आहे सरकारने, ती कुठल्या आधारावर दिलेली आहे? आखरी आम्ही कोणाला सिक्युरिटी देतो, प्रायव्हेट माणसाला असं की कुठल्या VIP माणसाला, त्याला काय थ्रेट आले, त्याला कोणाचं थ्रेट आहे, कुठल्या आधारावर त्याला Y+ सिक्युरिटी दिली जाते, हे सगळे नियम आहेत। मी स्वतः काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर बीजेपीने अनेकदा हमले केलेत, माझे पोस्टर जाळलेत, माझ्या विरोधात आंदोलन केलं, मला धमक्या दिल्या गेल्या होत्या। मी जेव्हा सिक्युरिटीच्या बाबतचा मुद्दा आला, मी त्यांना पत्र लिहिलं सरकारला किंवा माझ्यावर बीजेपी सातत्यानं अटॅक करते, मला माझं सिक्युरिटी कायम ठेवा। सरकारने नाही दिली, आखरी त्यांच्या नियमात बसलं नसेल, त्याला आम्ही काही जबरदस्ती केली नाही, आम्ही साधा एक पोलीस पण आमच्याजवळ नाही। माझा मुद्दा असा आहे की मला थ्रेट नसेल, पोलिसांजवळ तो रिपोर्ट नसेल असं मी मान्य करतो, पण हा जो समित कदम आहे याला कुठला थ्रेट आहे यांनी जाहीर करावं ना, कशासाठी त्याला Y+ दिलेली आहे ही माहिती द्यावी जनतेला, कारण की आखरी जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे। हे काही देवेंद्र फडणवीसाच्या काय एकनाथ शिंदेच्या किंवा अजित पवारांच्या घरच्या पैशाची नाही आहे, जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे। त्यामुळे राज्याच्या जनतेला हे जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी ऑडिओ व्हिडिओ जाहीर करावं आणि समित कदम जो आहे त्याला कशासाठी Y+ सिक्युरिटी आपण दिली याची माहिती द्यावी, पण ते माहिती हे देणार नाही। आम्हाला माहिती आहे हे असंच पोपटासारखे बोलतील आणि यांना कुठली माहिती देणार नाही, फक्त जनतेचा दिशाभूल करणं हेच बीजेपीचं काम आहे आणि ते करतात। थँक्यू।
बघा, आता निवडणुकीचं काळ आहे. अनेक ठिकाणी अनेक मिटिंगा होतात, वेगळ्या वेगळ्या होतात. या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.